नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. पुन्हा एकदा मी धीरज बोरकर आपणा सर्वांशी जुळतोय सफर आभासी जगाची या विशेष सदराअंतर्गत 7व्या भागात. जसं की आपण सर्व जाणतोच की मागच्या भागात आपण चर्चा केली गुगलच्या बिझनेस मॉडेलवर आणि ॲडव्हर्टाईज इंडस्ट्री त्यात कशी आपली भूमिका वठवते आणि त्याचा आपण कसा अंगीकार केलेला आहे आणि त्यातून आपल्याला काय काय निदर्शनास येतं. तर आज आपण जे जाहिरातींमुळे आपल्यावर होणारे प्रभाव आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. ते परिणाम किंवा दुष्परिणाम काहीही असू शकतात, चांगले वाईट, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया आणि त्यातून आपण कसं आपल्याला सावरू शकतो, खरं तर आपलं आभासी जगातलं अस्तित्व सावरू शकतो त्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. तर जसं मागच्या आठवड्यात मी बोललो होतो की गुगलचं जे जीमेल अकाउंट आपण ओपन करतो त्या अकाउंटद्वारे आपण अनेक ॲप्समध्ये लॉग्ड इन असतो. जोपर्यंत आपण ती ॲप वापरतो किंवा ते वेबसाईट आपण वापरतो त्यात आपलं अकाउंट लॉग्ड इन असल्यामुळे आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी मॉनिटर केली जाते, ऑब्झर्व केली जाते, त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्यातून आपलं एक प्रोफाईल गुगलकडे बनत जातं. आपलं जे अकाउंट आहे जीमेलचं त्यानुसार आणि आपले जे प्रेफरन्सेस इतर ॲप्समध्ये आणि वेबसाईट्सवर आपण जे जे बघतो कंटेंट त्या आधारे. पण कंटेंट व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी आहेत, लोकेशन अँड टाईम. तुम्ही कुठल्या भागात राहता आणि किती वाजता कुठली साईट बघता ही गोष्ट, आणि त्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट बघता म्हणजे कंटेंट, कुठली गोष्ट, टायमिंग किती वाजता आणि लोकेशन कुठे. मी विजापूरला बघतो, कोणी मुंबईला सेम थिंग बघत असेल. नवभारत टाइम्स मी विजापूरला बघतो, तुम्ही मुंबईला बघत असाल. मी दुपारी 12 वाजता बघतो, तुम्ही रात्री 1 वाजता बघत असाल. जे काही आहे त्या टायमिंग्सनुसारही आपली ॲक्टिव्हिटी मॉनिटर केली जाते आणि आपण कुठल्या साईटवर किती वेळ, फॉर एक्झाम्पल कुठली शॉपिंग साईट असेल तिथे आपण कुठले प्रॉडक्ट्स किती वेळ बघतो हेही ऑब्झर्व केलं जातं. गोष्ट पुढेच नेतो आम्ही खरं तर मागच्या आठवड्यातली, आणि या सर्व गोष्टींच्या आधारे आपलं एक प्रोफाईल तिथे बनलं की त्यातून आपल्याला पुन्हा ॲड्स अतिशय व्यवस्थितपणे दिसतात. म्हणजे जे जे आपले प्रेफरन्सेस आपण देतो तिथे त्यानुसार ॲड्स आपल्याला दिसत जातात. पण याचा अर्थ हा नाही आहे की जे प्रेफरन्सेस आपण सेट केलेले आहेत इन द सेन्स जे जे कंटेंट आपण सर्च केलेलं आहे टायमिंगनुसार आणि लोकेशननुसार त्याच अनुषंगाने सर्व ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा जाहिराती आपल्याला दिसतील याचा काही नियम नाही. म्हणजे आपल्या सर्व सर्चच्या आधारे तर ॲड्स दिसतातच, पण त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच अनवॉन्टेडच म्हणून त्याला आपण, जे आपल्याला बघायच्याच नाही अशाही ॲड्स दिसतात ज्यामध्ये कधीकधी लैंगिक भावना चाळवणाऱ्या ॲड असतील किंवा अजून प्रक्षोभक ॲड्स असतील एखाद्या गोष्टीच्या, किंवा आपल्याला काही विकत घ्यायला बाध्य करणाऱ्या आपल्या गरजा तर असतात त्या, पण तसं प्रकारचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं नसतं पण तरी ती ॲड बघून आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. अशा प्रकारच्या ॲड्स कुठल्याही चांगल्या वाईट दिसू शकतात आपल्या प्रेफरन्सेस व्यतिरिक्तही, आपण तशा प्रकारचं सर्च करत नसलो तरी. या संबंधित एक उदाहरण आहे. हल्लीच ट्विटरवर वगैरे हे प्रकरण गाजलं होतं. एका व्यक्तीने IRCTC साईट तुम्हाला माहीत असेल, त्याचं ॲपही आहे अँड्रॉईडला, तर ते वापरलं आणि त्यात त्यांनी जे काही सर्च केलं असेल, तिकीट बुक केलं असेल, तिथे त्याला एक ॲड दिसलं व्हिडिओ कॉलिंगचं, जे येतात आजकाल ॲड्स तुम्हाला माहीत आहे, डेटिंग साईट्स किंवा व्हिडिओ चॅटिंगचं. मुली येतात त्या ॲड्समध्ये आणि 30 सेकंदाची ॲड राहते, ती बोलते आणि आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो.
तर तशा प्रकारचं ॲड दिसलं एका व्यक्तीला जो IRCTCचं ॲप वापरत होता आणि त्याने तसाच्या तसा स्क्रीनशॉट घेऊन ते ट्विट केलं IRCTCला टॅग करून. तिथे त्याने विचारलं की मला अशा ॲड्स का बरं दिसत आहेत, तुम्ही याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. तर त्यावर IRCTCने प्रत्युत्तर दिलं त्या व्यक्तीला की तुम्ही तुमच्या मोबाईलचा हिस्ट्री अँड डेटा क्लिअर करायला पाहिजे. जर तुम्ही अशा प्रकारचं कंटेंट कुठे सर्च करत असाल अन्य साईट्सवर, क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून किंवा गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून, तर तुम्हाला अशा ॲड्स दिसतील. त्याच्यामुळे तुमचं सर्च तुम्ही करत असाल नसाल ठीक आहे, पण जर करत असाल तर तुमचा हिस्ट्री डेटा कुकीज क्लिअर करायला हवा. असं प्रत्युत्तर दिल्यामुळे त्या माणसाची नाचक्की झाली असं म्हणायला लागेल. कारण की थोडक्यात IRCTCने त्याच्या सर्चचे वाभाडेच काढले, जाहीर वाभाडे काढले असं म्हणायला हरकत नाही. कारण की ट्विटरवर सगळेच बघतात त्या सगळ्या गोष्टी. आता ते न्यूजमध्येही व्हायरल झालं असल्यामुळे आणि मी तुमच्यापुढे सांगतोय म्हणजे ते कुठपर्यंत जाते बघतोच आहोत आपण. आता ज्याने तसं काही फॉलो नसेल केलं कंटेंट न्यूज, त्यालाही आता ते माहीत पडणार आहे या शृंखलेच्या माध्यमातून. तर अशा प्रकारचा त्या व्यक्तीच्या पर्सनलायझेशनवर आघात केला IRCTCच्या ट्विटर अकाउंटने की तुमचं जे सर्च आहे गुगलचं ते तुम्ही मॉडिफाय करायला पाहिजे, चांगल्या गोष्टी सर्च करा, अन्यथा तुमचा डेटा डिलीट करा हिस्ट्रीचा, असं म्हटल्यामुळे त्या माणसाची नाचक्की झाली. परंतु सांगायचं तात्पर्य पुढे आहे माझं. आता खरोखरच त्या माणसाने कुठलं पॉर्न कंटेंट किंवा अजून प्रक्षोभक काही सर्च केलेलं होतं का? मे बी केलं असेल, त्यानंतर डेटा क्लिअर केला नसेल. परंतु असंही होऊ शकतं की त्याने कुठल्याही प्रकारचं लैंगिक भावनांना उद्दीपित करणारं किंवा इतर प्रक्षोभक साहित्य आंतरजाळ्यावर किंवा आभासी जग ज्याला आपण म्हणतो त्यावर सर्च केलेलं नसावं. तरीही त्याला अशा प्रकारच्या ॲड्स दिसू शकतात. त्या का बरं दिसतात त्याच्यावरही आपण थोडी चर्चा करूया आता. खरं तर काय होतं, IRCTCने ते जे प्रत्युत्तर दिलं आहे एका व्यक्तीला, ते खरं तर थोड्या अंशी जरी बरोबर असलं एक सजेशन म्हणून, पण ते बऱ्याच अंशी चुकीचंही ठरतं. कारण आहे त्याला. जवळजवळ आभासी जगातले म्हणजे इंटरनेटवरचे आंतरजाळ्यातले सर्वच प्लॅटफॉर्म्स गुगल ॲड्सच प्रेफर करतात जाहिराती दाखवण्याकरता. आणि गुगल ॲड मॅनेजरमध्ये एक सुविधा आहे की तुम्ही साईटचे ओनर जे असतात किंवा वेब डिझायनिंग जे करतात, साईट जे बनवतात, त्याच्यात ॲड्स जेव्हा आपण ॲड करतो दाखवायला, तेव्हा प्रेफरन्सेस साईट स्वतः ठरवू शकते की आमच्या साईटवर कुठल्या ॲड्स दिसणार आणि कुठल्या ॲड्स नाही दिसणार. याच्याबद्दलची माहिती IRCTCला नसेल असं आपण म्हणूच शकत नाही. त्यांच्याकडे एक्सपर्ट्स असतात जे साईट्स हँडल करतात. पण ते जाणून बुजून कस्टमर्सला आकर्षित करण्याकरता सर्वच माझ्या मते तरी असं आहे की कुठलंही पर्सनलायझेशन न ठेवून साईटवर प्रत्येक ॲडला अलाऊ करतात, जेणेकरून प्रेफरन्सेसनुसार लोक त्या ॲड्स बघतात, क्लिक करतात आणि तो सगळा डेटा मग गुगलकडे शेअर केला जातो. गुगलच्या आपल्या पर्सनल प्रोफाईलमध्ये ते सगळं ॲड होत जातं आणि त्यानुसार मग पुढे काय व्हायचं ते आपल्याला माहितीच आहे. तसं आपण मागच्या भागातही थोडंफार बोललेलो आहोतच याच्यावर. पण सांगायचं तात्पर्य आहे हे की IRCTCने जसं म्हटलं की तुमचं इंटरनेटचं सर्च जरा व्यवस्थित करा किंवा तुमचा हिस्ट्री आणि डेटा क्लिअर करा, ते जरी बरोबर असलं तरी IRCTC सारख्या पब्लिक डोमेनमधल्या खास करून सरकारी साईट किंवा मंत्रालयाच्या साईट्सच्या ज्या ॲप्लिकेशन्स आहेत किंवा स्वतः साईटवरही ॲड्स दिसतात आणि ॲप्लिकेशनमधल्या, त्यावर काही नियंत्रणं घालायला हवीत. कारण की हेच सरकार, यातलेच काही विभाग, माहिती तंत्रज्ञानासारखे सूचना एवं माहिती सारखे विभाग भारतात बऱ्याच पॉर्न साईट्स आहेत किंवा अन्य कंटेंट आहे त्यावर बॅन लावतात. तर स्वतःच्या साईट्सवरही त्यांनी अशा प्रकारच्या ॲड्स दिसू नये यासाठी बॅन लावायला हवेत. कारण की लहान मुलांसाठीच्या ज्या साईट्स आहेत किंवा इतरही बऱ्याच साईट्स आहेत ज्यामध्ये अशा प्रकारचं कंटेंट जाहिरातींमधून का होईना पण ते दिसू नये म्हणून स्वतः वेब डिझायनिंग करताना ती साईट बनवतानाच पर्सनलाइज केलं जातं की अमुक प्रकारच्या ॲड्स दिसू नये. खास करून गेमिंग जे आहे लहान मुलांसाठी, चाइल्ड गेमिंग जे लहान मुलं खेळतात बरेच, तुम्हाला माहीत असेल, आता मी त्याचं उदाहरण वगैरे देत नाही, पण तशा साईट्सवर असल्या
ॲड्स दिसत नाहीत, ज्या खरं तर केवळ वयस्कों के लिए हा जो शब्द आहे त्या तिथे टाळल्या जातात. हे सगळं केलं जाऊ शकतं, पण याची काळजी घेतली जात नाही आणि सरळ सरळ ग्राहकांवरच आरोप किंवा दोष ठपका ठेवला जातो की तुमचं सर्च बरोबर नाही. तर ही पूर्णतः काय म्हणू त्याला आपण, चुकीचंच आहे. हे साईटने जबाबदारीने आणि खास करून पब्लिक डोमेन म्हणजे तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रात कामं करत असाल, लोकांसाठी कामं करत असाल, जबाबदारीच्या पदावर असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नकोत असं अपेक्षित आहे. तर हा आपला मुद्दा नाही आहे की सरकारने कसं वागावं. मुद्दा हा आहे की प्रत्येक साईटसाठी आणि प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी ते ठरलेलं आहे की आपण कुठल्या ॲड्स आपल्या प्लॅटफॉर्मवर दाखवायच्या. गुगल ॲड मॅनेजरला तसं आपण जर सजेस्ट केलं तर तशाच प्रकारचं कंटेंट आपल्या साईटवर दिसू शकतं. हे झालं आता आपल्याला दिसणाऱ्या ॲड्सबद्दल आणि प्रक्षोभक किंवा आपल्याला नको असलेलं किंवा हवं असलेलं जेही काही आहे, चांगलं वाईट. आता हे उदाहरण जे मी वरती दिलेलं आहे IRCTC आणि एका कस्टमरबद्दलचं, ते काही फारसं चांगलं नाही आहे. पण याच्यावर नियंत्रण त्या माणसापेक्षाही जास्त IRCTCचं असू शकतं, हे सांगायचं तात्पर्य आहे माझं. पण दोष शेवटी दोन्ही बाजूंना आहे. आपण वावरतो कसं आभासी जगात, यालाच खरं तर अतिशय महत्त्व आहे. आता आपण या विषयाकडे वळूया की नेमकं आपण काय केल्यास आपल्याला अशा अनवॉन्टेड जाहिराती दिसणार नाहीत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की आपल्याला असं का बरं दिसतं. कंटेंट आपण कुठलं सर्च करतो, दुसरी गोष्ट आपण कुठल्या वेळी सर्च करतो, आणि तिसरी गोष्ट कुठल्या ठिकाणाहून सर्च करतो. तुम्ही रात्री 12 वाजता नवभारत टाइम्स जर बघत असाल, हे नवभारत टाइम्सचं उदाहरण मी वारंवार देतो, पण Amazon.com घ्या तुम्ही किंवा इतर कुठलीही साईट घेऊ शकता. स्नॅपडील असेल किंवा कोणी फ्लिपकार्टवर जात असेल, कोणी फर्स्ट क्रायवर जात असेल, कुठल्याही म्हणजे ॲज पर द कन्व्हिनियन्स जे आपलं सोयीचं आहे किंवा जे प्रॉडक्ट आपल्याला हवं आहे, कुठल्याही साईटवर काहीही सर्च करत असाल, न्यूज, व्हिडिओज, ऑडिओज, डाउनलोड्स, काहीही असू शकतं ते, आर्टिकल्स, ब्लॉग्स, तर त्या साईट्सवर टायमिंगनुसारही ॲड्स दिसू शकतात. त्यावर वापरणाऱ्याचं म्हणजे युजरचं नियंत्रण नाही आहे. आता याचा प्रभाव आपल्याला कमी कसा करता येईल यावर थोडीशी चर्चा करूया. आणि नेमकं कमी करण्यासाठी चर्चा करूया म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे मला की हे आपण कमीच करू शकतो, ते पूर्णपणे टाळू शकत नाही. कारण की आपण कितीही पर्सनलायझेशन्स काही करून ठेवलं आपल्या सेटिंग्समध्ये अकाउंटच्या, तरीही समोरच्या साईटवरही गुगल ॲड मॅनेजरद्वारा काय त्यांनी करून ठेवलेलं आहे त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता जसं मी बोललो की आपल्याला जाहिराती दिसण्याबद्दल 3 गोष्टी जबाबदार आहेत. पुन्हा रिपीट करतोय मी कारण की तेच महत्त्वाचं आहे. टूल त्यांचं तेच आहे. आपलं प्रोफाईल, मित्रांनो तुम्ही विचार करा, गुगल आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी मॉनिटर करते, ऑब्झर्व करते. कुठली गोष्ट किती वेळ बघितली तुम्ही आणि कितीदा बघितली, म्हणजे हाऊ मेनी टाईम्स अँड हाऊ लाँग, है ना, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कितीदा तुम्ही ॲड ओपन केली आणि एकसारखं एखादं पिक्चर असेल तर त्या पिक्चरला तुम्ही किती सेकंद बघितलं, हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. आणि त्यानुसार जर तुम्ही एक पर्टिक्युलर पिक्चर 30 सेकंद बघितलं आणि दुसरं पर्टिक्युलर पिक्चर 8 सेकंद बघितलं, तर त्यांना माहीत पडतं की या पिक्चरकडे पर्टिक्युलर व्यक्ती जास्त आकर्षित आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोफाईलमध्ये ॲड होत जातात गुगलच्या. हे खरं तर समजून घ्यायलाच हवं. आपण इतकं लाईटली आपण घेऊ शकत नाही. विनाकारण आपण अनेक गोष्टींना बळी पडत असतो या ॲड्सच्या माध्यमातून. त्याच्यामुळे, आणि जसं की मी बोललो, आता IRCTCवर फॉर इन्स्टन्स एक एक्झाम्पल आपण असं घेऊया की 12 वर्षाचा एक मुलगा आहे आणि आपण त्याला सर्व शिकवलं. खास करून आपल्या अंध जगतात असं होऊ शकतं, म्हणून मी हे उदाहरण देतो आहे की बऱ्याच लोकांना ॲक्सेसिबिलिटीचे इश्यूज असतात, खूप फ्रिक्वेंटली यूज करत नसल्यामुळे टेक्नॉलॉजी थ्रू ते काही तिकीट्स वगैरे बुक करू शकत नाही, म्हणून आपल्या मुलाला शिकवून देतात 6वी-7वीत असणाऱ्या. तर IRCTCवर जर एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी 12व्या वर्षी 13व्या वर्षी वयाच्या तिकीट्स बुक करत असेल आणि तिथे जर सेम ॲड्स अश्लील त्याला म्हणू आपण जर दिसत असेल आणि त्या मुलाचं वय तसं बघण्याचं नाही आहे,
गाईडलाईन्सनुसार सरकारच्या किंवा आपल्या संस्कृतीनुसारही म्हणायला हरकत नाही. गाईडलाईन्स काय असतात? संस्कृती नावाची एक गोष्ट आहे आपल्याकडे, ज्याला कुठली गाईडलाईन नसते. ती आपल्या घरात, आपल्या शेजारात, आपल्या समाजात असते. त्याला अनुसरून ते होत नाही. म्हणून या ॲड्सपासून बचाव करणं आपल्याला आवश्यक आहे. तो कसा करता येईल त्याच्यावर थोडंसं मुद्दा असा आहे मित्रांनो, पुन्हा तेच की आपलं अकाउंट हीच चाबी आहे सगळ्या गोष्टी थांबवायची, म्हणजे कमी करायची. थांबवता तर येणार नाहीच जात आपल्याला, कारण की आपण आभासी जगतात आपलं अस्तित्व ठेवणं म्हणजे काही गोष्टींना सॅक्रिफाईस करणंच आहे. तर गुगल ॲड्स नुसत्या तुमच्या वेब सर्चवर अवलंबून नाही आहेत, तर तुम्ही सोशल नेटवर्किंग जे करता फेसबुकसारख्या ठिकाणी, मेसेंजरसारख्या ठिकाणी किंवा इंस्टाग्रामसारख्या ठिकाणी, ट्विटरसारख्या ठिकाणी, तिथेही तुम्हाला बऱ्याच ॲड्स तुमच्या मागे मागे राहतातच. फेसबुकला तर तुम्ही बघतच असाल की अमुक अमुकने ॲमेझॉनला लाईक केलं, टमुकने ॲपलला लाईक केलं, अमुकने नोकियाला लाईक केलं, त्या रेडमीला लाईक केलं, दाखवतात ते. काही होऊ शकतं. म्हणजे प्रकाश निखिल 73 अदर्स लाईक्ड ॲमेझॉन किंवा ॲमेझॉन प्राईम किंवा नेटफ्लिक्स अशा ॲड्स दाखवतात. आपल्याला वाटतं की 75 मित्रांनी लाईक केलं म्हणजे आपणही लाईक करा, आणि आपण ते लाईक केलं की तिथून मग ती नवीन पर्व आपल्या आयुष्यातलं सुरू होतं. हे सगळं थांबवायसाठी खरं तर मी त्याच्या अवतीभोवतीच आहो, मुद्द्यापर्यंत पोचत नाही, आपण पोचतो. आता काय करायचं? गुगल आणि फेसबुकच्या आपल्या अकाउंटवरील पर्सनल इन्फॉर्मेशनसाठीचे ज्या बटन्स आहेत त्या सगळ्या ऑफ करायच्या. आता नेमकं फेसबुकवर काय करायचं, तर माय इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन माय इन्फोमध्ये फेसबुक ॲक्टिव्हिटीचं बटन असतं, ते जर आपण ऑफ ठेवलं तर ॲडसाठी जो आपला त्रास आहे तो वाचू शकतो ॲड्सबद्दलचा. आणि हाच प्रकार गुगलवर काय करायचं, माय अकाउंट google.com माय अकाउंटमध्ये जाऊन आपण हे करायचं. आपल्या अकाउंटमध्ये डेटा अँड पर्सनलायझेशन नावाचं एक ऑप्शन येतं. त्याच्यात जर आपण गेलो तर तिथे ॲड पर्सनलायझेशन नावाचं जे बटन असतं ते आपण ऑफ ठेवायचं. जसं मी म्हटलं की तिथे माय ॲक्टिव्हिटी ऑफ करायचं फेसबुकला, आणि इथे ॲड पर्सनलायझेशन ऑफ ठेवायचं. आता हे दोन्ही ऑफ ठेवल्याने होतं काय की आपले जे सर्चनुसार प्रोफाईलमध्ये गुगलच्या तयार होत जाणारे प्रेफरन्सेस आहेत त्यानुसार कंटेंट ॲड्सचं दिसणार नाही आपल्याला. म्हणजे तुम्ही जर Amazon.comवर मोबाईल सर्च केला ओप्पोचा, तर तुम्हाला अन्य ॲड्स तुमच्या मोबाईलशी संबंधित दिसणार नाहीत, कारण की तुम्ही पर्सनलायझेशन आपलं ऑफ ठेवलेलं आहे गुगल ॲड्सचं. आणि फेसबुकवरही माय फेसबुक ॲक्टिव्हिटी ऑफ आहे. तर ॲड्स तुम्हाला दिसतीलच, हे लक्षात घ्या मित्रांनो. ॲड्स दिसतीलच तुम्हाला, फक्त तुमच्या प्रेफरन्सेसनुसार त्या दिसणार नाहीत. तर ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर ते होऊ शकतं. याच्यात अजून एक तिसरी गोष्ट आहे. जर आता IRCTCच्या त्या व्यक्तीची गोष्ट घेऊया आपण, पुन्हा एकदा त्या उदाहरणावर परत येऊया. ॲड जेव्हा त्याला दिसली त्याच्या ॲपमध्ये, IRCTCच्या अश्लील ॲड होती, तिथे I आणि X असे 2 बटन्स येतात. खरं तर ते आपल्यासाठी इनॲक्सेसेबल आहेत, म्हणजे ॲक्सेसेबल नाही आहेत. आपण जर ते बघायला गेलं तर ते वाचत नाही I आणि X बटन. त्याच्यात काय असतं, X बटनवर जर आपण क्लिक केलं ॲड बघताना, तर गुगलला रिपोर्ट होते ती ॲड, आणि तिथे असं दिसतं की मला ही ॲड बघायची नाही आहे, किंवा असल्या प्रकारच्या या कॅटेगरीच्या ॲड्स मला बघायच्या नाही आहेत त्या साईटवर. हे गुगलच्या आपल्या प्रोफाईलमध्ये जोडल्यामुळे आपल्याला तशा प्रकारच्या ॲड्स दिसत नाहीत. म्हणजे त्या IRCTCवर ॲड बघणाऱ्या व्यक्तीने जर X बटनवर क्लिक केलं असतं ती ॲड बघताना, तर पुढच्या काळात त्याला त्या ॲड्स दिसणं बंद झालं असतं. पण तसं होऊ शकलं नाही, कारण की जागरूकता हा त्यातला एक भाग आहे. पुन्हा एकदा प्रत्येकालाच हे I आणि X बटनचा खेळ माहीत नसेल. आणि त्यात अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, जर तुमचं ॲड पर्सनलायझेशन ऑन असेल तरच तुम्ही X बटनला क्लिक करून रिपोर्ट करू शकता गुगलला. जर ॲड पर्सनलायझेशन ऑफ असेल गुगल अकाउंटचं तुमचं, तर तुम्ही त्या X बटनला क्लिक करून रिपोर्ट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही फसलेले आहात. आड आणि विहीर असं आहे ते. ॲड पर्सनलायझेशन ऑफ केलं तर फायदा एकच आहे की तुमच्या प्रेफरन्सेसनुसार, म्हणजे तुम्ही जर पॉर्न सर्च करत असाल तर तुम्हाला असलेले ॲड्स दिसणार नाहीत. परंतु त्या साईट्सवर ऑलरेडी जर दिसत असतील ॲड्स तर त्या दिसतीलच, कारण की त्यांनी तसं मॅनेज केलेलं नाही आहे गुगल ॲड्सला.
आणि जर पर्सनलायझेशन जर ऑन ठेवत असाल तर मग काही प्रश्नच नाही. तुम्ही जसं सर्च करता तशा ॲड्स तुम्हाला दिसतीलच आणि जे कंटेंट त्यांच्या साईटवर ऑलरेडी अलाउड आहे ते तर तसंही दिसतं आहे. म्हणजे अऱ्यानी आणि बऱ्यानी आपल्याला ते बघायचंच आहे. विहीर आणि आड जसं म्हटलं मी. तर तरी पण सजेशन मी हेच करतो सर्वांना की आपलं ॲड पर्सनलायझेशन गुगलमध्ये माय अकाउंटमध्ये जाऊन आणि फेसबुकमध्ये माय इन्फोमध्ये जाऊन फेसबुक ॲक्टिव्हिटी ऑफच ठेवा, जेणेकरून त्या IRCTCच्या प्लॅटफॉर्मवर त्याने जे ट्विट केलं ट्विटरवर जाऊन त्याची जशी नाचक्की झाली तशी आपली होणार नाही. आता मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीने उलट उत्तर देणं शक्य होतं, प्रतिउत्तर देणं, खरं तर उलट उत्तर नाही, प्रतिउत्तर देणं शक्य होतं IRCTCला की मी चांगलंच सर्च करतो, तुमच्या साईटवर जे प्रेफरन्सेस आहेत ॲड मॅनेजिंग ते तुम्ही दुरुस्त करायला पाहिजे. पण तसं तो करू शकला नाही. त्याच्यासाठी ही जागरूकता हेच एक महत्त्वाचं कारण आहे. आणि मला वाटतं आभासी जगत ज्याबद्दलची आपण चर्चा इथे करत आहोत त्याचाही एक उद्देश हा आहे की आपणा सर्वांमध्ये आभासी जगात वावरण्याबद्दलची पुरेपूर जागरूकताही निर्माण व्हावी. म्हणजे किमान जरी तुमचं पर्सनलायझेशन ऑन असेल, तुमच्या प्रेफरन्सेसनुसार तुम्हाला ॲड्स दिसत असतील, पण याचा पूर्णतः अर्थ असा नाही आहे की तुम्हाला जर एखादी अश्लील ॲड दिसते म्हणजे तुम्ही पॉर्न सर्च करता. कारण की संबंधित साईट किंवा ॲप्लिकेशन ही तितकंच जबाबदार आहे तुम्ही ॲड्स बघत असलेल्या कंटेंटला. ते चांगलं की वाईट त्याच्यासाठी दोन्ही बाजू जबाबदार आहेत. मग तेच पुन्हा आता आपण शेवटाकडे वळतो आहे. बरीच चर्चा आपली ॲड्सवर झालेली आहे. खरं तर मागील 3 आठवड्यांपासून आपण ॲड्सच करतो आहे. गुगलचा उगम, याहू आणि एक्साईट नंतर काय कसं घडलं आणि गुगल कसं वाढत गेलं ॲड्समुळेच. आणि मग ॲड्समुळेच आपला कसा वावर बाधित झाला असंच म्हणायला हवं. हे सगळं चर्चा आपण करतोच आहे. आणि याच्या मुळाशी गुगलच आहे. हे आपलं महत्त्वाचं पर्व काय चाललेलं आहे 3 आठवड्यांपासून, गुगल. आज गुगलचा शब्द जास्त वापरण्यात नाही आला, ॲड्स चाललेला आहे, पण याच्या मुळाशी गुगल आहे. याचं कारण मागच्या आठवड्यात आपण चर्चा केली आहे जीमेलवर. कारण की आपलं अकाउंट आपण जीमेलवर बनवतो आणि मग ते कुठल्याही साईटला मागितलं, ॲमेझॉनसाठी लॉग इन, नेटफ्लिक्ससाठी लॉग इन, कुठल्याही जिओसाठी लॉग इन, आपण आला जीमेल की टाक तिथे, असं करून आपण ते जीमेलवरून ॲक्सेस करत राहतो सगळे गुगल अकाउंटवरून. त्याच्यामुळे प्रत्येक साईटवरची ॲक्टिव्हिटी आपली मॉनिटर होते आणि गुगलला रिपोर्ट केली जाते, आपल्या प्रोफाईलमध्ये ॲड होत जाते. ॲड पर्सनलायझेशन ऑन असेल तर आपल्या प्रेफरन्सेसनुसार, आपल्या सर्चनुसार, कंटेंटनुसार आपल्याला ॲड्स दिसत जातात. आणि ऑफ असेल तर साईटच्या प्रेफरन्सेसनुसार का होईना पण आपल्याला नको असलेल्या ॲड्स दिसतच राहतात. त्याच्यामुळे असेही प्रकार होतात. आता मी नोटिफिकेशन्स ऑफ करायचं राहून गेलं. खरं तर हे ऑफ असायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी, कारण की मग तेही डिस्टर्बन्स क्रिएट करतं. या नोटिफिकेशन्सवर आपण पुन्हा कधी बोलू. ॲड्सपेक्षा नोटिफिकेशन्स हा जास्त सेन्सिटिव्ह मुद्दा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे आणि इतरांसाठीही त्याचं बरंच महत्त्व आहे. ॲड्सपासून ते बराच वेगळा भाग आहे नोटिफिकेशन्सचा, पण हे असं इंटरप्शन होऊ शकतं बोलण्यात, म्हणून मी ते तसं ठेवतो आहे. आभासी जग म्हटल्यावर त्याचा भाग आपल्या बोलण्यात प्रॅक्टिकलीही यावा म्हणून मागेही एक प्रसंग आपल्यावर ओढवला होताच, तो तुम्ही ऐकला असेलच, कसं इंटरनेट सुरू झालं त्यासंबंधीचा. आणि आज ॲड्सबरोबरच नोटिफिकेशनही कसे आपल्याला त्रास देऊ शकतात त्याबद्दल एक उदाहरण आलेलंच आहे. त्यावर आपण कधीतरी नंतर चर्चा करूयात. आणि गुगलसोबतच मी फेसबुकसाठीही बोललो, कारण की तेच शेवटी की फेसबुकचंही अकाउंट असं असतं की ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑप्शन मागतं लॉग इन विथ फेसबुक, आणि आपण तसं करतो. मग तीच ॲक्टिव्हिटी फेसबुकशीही शेअर केली जाते आपली कुठल्याही साईटवरची, आणि मग तेच जे गुगलसोबत घडतं तेच फेसबुकसोबतही घडतं. आणि आपलं सर्वच्या सर्व आभासी जगतातल्या बाहेरचं जग आभासी जगतामुळे प्रभावित होतं आणि आभासी जगतातल्या वावराचा आपल्या खऱ्याखुऱ्या वास्तविक जीवनाला एकंदरीतरित्या जर बघितलं तर त्रासच होतो. म्हणून हे सगळं आजचं बोललेलो आहे मी. आता पुढच्या आठवड्यात मी काय बोलणार मला माहीत नाही, पण तत्पूर्वी शेवटचा भाग आजचं रेकमेंडेशन मी देतो आहे. आभासी जगताशी संबंधित तर आहेच, पण वास्तविक जगताशी संबंधितही आहे. BBC हिंदी सर्वच ऐकत असतील. त्यातला दुनिया जहां हा जो पॉडकास्ट आहे, शो आहे 15 मिनिटांचा,
आठवड्याला एकदा दुनिया जहान म्हणून नावाचा कार्यक्रम येतो BBCचा, तो प्रत्येकाने ऐकावा. आभासी जगताबद्दल आणि आपल्या वास्तविक जगताबद्दल एक सुंदरसं असं जागतिक पातळीवरचं विश्लेषण केलं जातं. चहू बाजूंनी 4 मुद्द्यांवर बोलतात ते सर्वांनी आवर्जून प्रत्येकच आठवड्याचं बघावं. मी असं रेकमेंड करत नाही की या आठवड्याचं बघा किंवा मागच्या आठवड्याचं बघा. मागच्या आठवड्यात त्यांनी रिटायरमेंटवर शो केलेला आहे अतिशय उत्तमरित्या, पण त्याच्या आधी आभासी जगतावरही बरेच शोज त्यांनी केलेले आहेत. बरेच, आता मी त्याचं काही नामोल्लेख करणार नाही, पण मला वाटतं बुधवारी तो BBC हिंदीमध्ये शोमध्ये येतो रात्री 7:30च्या आणि शुक्रवारी सकाळी यूट्यूबलाही अपलोड होऊन जातं. तर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर बुधवारचा शो आवर्जून बघा, अन्यथा शुक्रवारी BBCचं प्लेलिस्ट बघू शकता तुम्ही दुनिया जहानची. आवर्जून बघा. हे आभासी जगताशी जोडणारं एक सुंदरसं माध्यम आहे BBCने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे हिंदीमध्ये. 15 मिनिटात आपल्याला सर्व उलगडा करून देतात ते विषयाचा आणि वास्तविक जीवनाचाही कसा प्रभाव आपल्या आयुष्यावर होतो आणि जागतिक पातळीवरचा असल्यामुळे आपण कनेक्ट करू शकतो. बिकॉज वी आर लिव्हिंग इन अ ग्लोबल विलेज नाव ॲज फार ॲज द आभासी वर्ल्ड ऑर व्हर्च्युअल वर्ल्ड इज कन्सर्न. म्हणजे आभासी जगताचा विचार केला असता आपण एका जागतिक खेड्यात राहतोय, सर्व कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे दुनिया जहान आजचं रिकमेंडेशन, कुठलाही शो बघा, आपल्या निश्चित उपयोगाचा ठरेल. आणि पुढच्या भागात तेच मी काय बोलणार ते ठरवून बोलतो. आता सध्या मला माहीत नाही, विषय पुन्हा एकदा खुलत चाललेला आहे, त्याचा उलगडा मला जसा जसा होत जाईल तसं तसं मी बोलणार आहे. पण या सर्व प्रक्रियेत एक भान मात्र मी निश्चित ठेवणार आहे आणि आपणा सर्वांनाही ते भान ठेवण्याचं सुचवणार आहे, जे आपलं ब्रीद वाक्य आहे की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट बट व्हॉट इज राईट यू बेटर डिसाइड. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. पुन्हा भेटूया सफर आभासी जगताच्या पुढील भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.